हो आहे. इथे इथे काय बघायचं की हे जे चित्र आहे याच्यामध्ये काय दिसून येतं, कुठेतरी मला सापडलं आणि मी त्याचा स्क्रीनशॉट करून इथे ठेवून दिलेला आहे. हे काय मी चित्र काढत बसलो नाहीये, कुठून तरी ते स्क्रीनशॉट करून लावून ठेवलंय. तर इथे काय दिसतंय, इथे हायर हाय आहे, हायर लो आहे, हायर हाय आहे, हायर लो आहे, हायर आहे, हायर लो आहे, हायर हाय आहे. परंतु त्यानंतर काय झालं, लोअर हाय. या हायर लो पेक्षा लोअर लो बनवून टाकला. लोअर लो म्हणजे काय की अप ट्रेंड होता, त्याच्या तो अप ट्रेंडचं एक चिन्ह त्याने तोडलं. काय केलं त्याने, या हायर लो पेक्षा हा लो जो आहे हा लोअर लो झाला. याला क्रॉस केल्या केल्या लगेच लक्षात येतं की चेंज ऑफ कॅरेक्टर आहे. आता चेंज ऑफ कॅरेक्टरचा परिणाम काय काय झाला बघ, की त्यानंतर त्याने एक लोअर हाय केला आणि लोअर हाय केल्यानंतर लोअर लो बनवत चालला आणि परत लोअर हाय लोअर लो असा करत करत त्याची दिशाच बदलून गेली. म्हणजे इथे जर कोणाला लक्षात घ्यायचं असेल की बाजाराची दिशा बदलते का, त्याला काय पुरेसं होतं, ह्या लेव्हलच्या खाली कॅन्डल क्लोज झाली, संपलं. ही जी कॅन्डल खाली जाऊन क्लोज झाली तितकी खाली पण नाही तरी सुद्धा ही जी लेवल आहे याच्यापेक्षा तिथे ती त्याने क्रॉस केला आणि हे खाली जाऊन याने तो परत आतमध्ये आला. एवढ्याने सुद्धा ते चेंज ऑफ कॅरेक्टर झालेलं आहे. चेंज ऑफ कॅरेक्टर झालं आणि लगेच याने कन्फर्म पण झालं पुढे की चेंज ऑफ कॅरेक्टरची इथं हे आहे आणि हा लोअर हाय त्याने बनवला आणि मग तो खाली खाली जाऊ लागलाय. इतकं परफेक्टली कधी कधी बाजारात दिसून येतं. हे किती परफेक्ट आहे, आपण जसे ते प्लॉट करत गेलो तितकं परफेक्ट आहे की नाही. हो असतं हे. असं बाजारामध्ये दिसून येतं. याचा जर सराव करायचा असेल ना तर काय करायचं, याचा सराव करण्यासाठी मी एक उपाय वापरतो. त्याच्यासाठी माझ्याकडे एक हे आहे, असंच कुठून तरी सापडलं मला, एक ऑलिम्प ट्रेड नावाचं. स्क्रीन शेअर्ड आहे का? नाही. याला काय करायचं, कसं याचा सराव केला पाहिजे ना. सरावासाठी मी काय करतो की एक ऑलिम्प ट्रेड ते उघडत आहे सध्या अजून. काय झालं बाबा, उघडत आहे, असू दे, येऊ दे त्याला. तर तिथे त्याचा सराव करायचा किंवा तो ते येते तोपर्यंत येऊ देत. इथे समजा आपण हे घेतलं, USD युरो अशी पेअर घेतली आपण. अशी पेअर घ्यायची आणि ती आता हे डेली कॅन्डलची पेअर आहे. इथे त्याच्यावरती विचार करायचा की इथे काय सुरू आहे, कुठून तरी त्याला अभ्यास करायला सुरुवात करायची. असा हा खूप मोठा चार्ट 2021 ते 2023 पर्यंत जवळजवळ आपल्याला दिसत आहे. इथून आपल्याला काय दिसून येतं की इथे एक इथे जर बघितलं तर इथे एक लो आहे, इथून तो निघाला, हायर हाय हायर लो हायर हाय, इथेच थोडस त्याला मोठं चालू. काय होत आहे, इथून निघाला एक, याचे जे इथं पूर्वीचा जो हाय होता त्याला याने इक्वल हाय करून टाकला. ठीक आहे, त्याने हाय इथून याने त्याला इक्वल हाय करून टाकला, चांगली गोष्ट. बरं, नंतर याचा अर्थ चेंज ऑफ कॅरेक्टर होत आहे असं लक्षात येते. नाहीतर त्याने थोडस खालूनच वळायला पाहिजे होतं, इथपर्यंत गेला आणि त्याच्यानंतर तो थोडासा खाली येऊन इथं एक त्याने हायर लो बनवला आणि हायर हाय केला आणि परत तिकडे तिथून निघून हा त्याच्या या लोच्या इक्वल लो बनवून आतमध्ये येऊन त्याने हायर हाय हायर लो हायर हाय हायर हाय बनवला. त्याने हे हायर हाय बनवत चाललेला आहे. आता ह्याच्यात काय झालं की इथून तो एकदम वळाला
आणि चिन्ह न देताच डायरेक्ट इथं याला पार करून टाकला. याची की लेवल काय होती? ही एक की लेवल होती. हायर हाय हा होता ना, आपल्याला की लेवल पण माहिती पाहिजे. 1 2 3 हे हाय हाय होते. यांचे जे लो आहेत 1 2 3 हे लो की लेवल म्हटले पाहिजे. तर ही की लेवल होती. या की लेवलला त्याने डायरेक्ट पार करून टाकला. परत मध्ये आधी असा इथे थोडासा वरती यायला पाहिजे होता, तो काय आला नाही आणि सरळ निघून गेला. तर इथून त्याने चेंज ऑफ कॅरेक्टर केलं आणि खाली निघून गेला. आणि बराच खाली गेल्यावरती परत एक थोडासा लोअर हाय बनवला आणि असा करत 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 तो इथे थांबला. इथे जाऊन थांबून मग त्याने ह्याच्यापेक्षा हायर लो बनवला. हा जो लो आहे यापेक्षा हायर लो बनवला. आपण आता काय केलं की खूप छोट्या याच्यामध्ये आपण असं बघितलं की हा एक हाय आहे, त्याच्यापेक्षा हा हायर हाय हायर आहे असं बघितलं. आता आपण थोडस असं वायडर अँगलने बघूया की हा एक लो आहे, त्यापेक्षा हा डायरेक्ट हायर हाय बघितला. ठीक आहे, हा हायर हाय की काय आहे? हा इक्वल हाय सारखा आहे. हा जवळजवळ याच्या जवळजवळ आलेला आहे. तर बरं ठीक आहे, इथपर्यंत आला. मग त्याने काय केलं, त्यानंतर समजा आपल्याला असं वाटलं की तरी सुद्धा हा त्यापेक्षा खालीच आहे ना बाबा, ठीक आहे, मग हा लोअर हाय आहे, इक्वल हाय सुद्धा नाही, मान्य, म्हणजे अजूनही चेंज ऑफ कॅरेक्टर नाही, ठीक आहे. तर इथून निघाल्यावरती इथपर्यंत आल्यावरती जो लो बनला, तो लो साधारणतः आपल्याला इथपर्यंत तो लो आपण घेऊया. एवढ्या जागेमध्ये जो लो आहे त्याला आपण लो म्हणूया. याच्या एवढं झालं की आपण याला लो कन्फर्म करून टाकू की हा लो झाला. केवळ एवढ्यामध्ये इथपर्यंत आल्यावरती नाही लक्षात येत, त्याला थोडासा वरती वरती जायला पाहिजे आणि असा तो वरती जाऊ लागला. एवढ्याने आपण म्हणू शकतो की हा लो कन्फर्म झाला, आता लो आहे. तर ह्याच्यापेक्षा ह्या लो पेक्षा हा लो थोडासा वरती आहे. इथे जर आपण काय, ठीक आहे, वरती आहे म्हणून हा हायर लो आहे. हायर लो झाल्यावरती लक्षात येईल की आता चेंज ऑफ कॅरेक्टर होत आहे. एकदम आपण वाईडर स्केल वरती घेतलं, छोटे छोटे नाही बघत बसलो. लो हा लोअर हाय, हा हायर लो, आणि त्यानंतर त्याने इथून जाऊन एक इक्वल हाय बनवला, त्यानंतर लोअर हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, असा करत करत तो कुठपर्यंत त्याचा सुरू आहे, एकदम इथपर्यंत तो निघून गेला. हायर हाय हायर लो सगळीकडे इंटॅक्ट आहे. इथे थोडस असं वाटेल की तो तुटला की नाही, नाही तुटला, इथे तुटला नाही, तो इक्वल लो सारखा झालेला आहे, परंतु तुटला नाही, इथे नाही तुटला, इथे नाही तुटला, इथे नाही, इथे नाही, एवढ्या लांब निघून गेला. आणि इथे जाऊन त्याचं काय झालं, वरती गेल्यावरती आता इथे काय होतं की हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो होतं. इथे काय केलं की लोअर हाय केला किंवा इथं लोअर हाय केला, आणि मग ही जी की लेवल होती याला ब्रेक करून टाकला. ही की लेवल होती एक, किंवा ही की लेवल होती, हिला ब्रेक केला ना. ही की लेवल होती, हिला ब्रेक करून टाकला, त्याच्या खाली गेला. आणि हे ब्रेक केल्यानंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की चेंज ऑफ कॅरेक्टर, आपण याला जर की लेवल मानलं, कारण त्याला ते जोरात खाली गेलेलं, तर ही की लेवल आहे असं आपल्याला आपण म्हणू शकतो. साधारणतः आपण जर वेळेची गॅप बघितली तर ही जी वेळेची गॅप आहे जवळजवळ सारखी आहे. इथून इथे, इथून इथे, इथून इथे, आणि इथून इथे एक, आणि इथून इथे एक, असं जर घेतलं तर याला आपण की लेवल म्हणू शकतो. त्या की लेवलला त्याने पार करून टाकला. आणि अशा प्रकारे की लेवलला पार केल्यावरती, किंवा ह्या इथे त्याने एक लोअर हाय बनवलेला आहे. हा दुसरा आपण घेऊया. हा जवळचा जो छोटा आहे त्याला आपण महत्व देणार नाही, तरी सुद्धा त्याला थोडस महत्व देऊ शकतो. अरे बाबा इथे तर जवळच आहे, परंतु एवढा खाली गेला, याचा अर्थ गडबड दिसते. तर हा जो दुसरा आहे याच्यातनं निश्चित लक्षात येईल की हा, कारण हा टाइम नुसार पण आहे ना, 1 2 3 4 5 तेवढ्याच गतीने तेवढ्याच दूर हा आहे. म्हणून ह्याला जर घेतला तर ही जी की लेवल आहे, इथे हे जे फॉर्मेशन झालेलं आहे, तर हा लोअर हाय आहे. आणि म्हणून आपण याला हा 1 2 कॅन्डल खाली गेल्यावर तिथपर्यंत गेल्यावरती आपण त्याला म्हणू शकतो की लोअर हाय निश्चितच आहे हा, आणि आता चेंज ऑफ कॅरेक्टर होत आहे. आणि असं झाल्यावरती आपण थोडासा मोठ्या ह्याच्यावरती घेतला तर हा लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय. परंतु इथे हा जो हाय केला याने काय केलं, डायरेक्ट ह्या जो जुना जो हाय होता त्याच्यावरती गेला. आता वरती गेल्यावर ते डाऊट व्हायला पाहिजे की अरे हे तर त्याचं जे होतं काय म्हणणं होतं की लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, आता हा हायर हाय केलाय,
याचा अर्थ चेंज ऑफ कॅरेक्टरची शक्यता. आणि आता जर बघितलं आपण तर चेंज ऑफ कॅरेक्टर होताना काय झालं की हा जो लो होता याच्यापेक्षा इकडचा जो लो आहे तो हायर लो आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर तर निश्चितच झालं. पुढे काय होत आहे त्यानुसार, त्याने तो साइडवेज गेला आणि आता साइडवेज जाऊन त्याने इकडे एक दिशा पकडलेली आहे, तो साइडवेज गेला. हे तर आपल्या लक्षात येतं ना, चेंज ऑफ कॅरेक्टर होऊन साइडवेज गेला हे आपल्याला इथे दिसून येत आहे. अशा प्रकारे आपण ही ऍक्च्युअल चार्ट घेतलं ना US डॉलर युरोचा, तर तिथे होताना दिसत आहे आपल्याला. नाही का? हो. आपण तर इंडियाचा जो इंडेक्स आहे त्याच्यावरती पण बघितलं ना, निफ्टी 50 वरतीच बघत होतो ना पहिल्यांदा. निफ्टी 50 वरती पण आपल्याला दिसून आलं एक फॉरेन जी पेअर आहे, करन्सी पेअर आहे US डॉलर युरो, त्याच्यावरती पण आपल्याला दिसून येतं. खूप छोट्या छोट्या कंपन्यांवरती दिसून येणार नाही, मोठ्या कंपन्या लागतात. म्हणजे काय की छोट्या कंपन्यांमध्ये काय होतं, काही ज्यांच्याकडे पैसे जास्त आहेत ना ते खूप पैसे वरतून टाकतात किंवा खालून टाकतात, असं काहीतरी करतात. आणि ते हे जे इथे टेक्निकल अनालिसिसचे जे फंडामेंटल्स आहेत, हे जे फंडे आहेत हे काम नाही करत. परंतु मोठ्या कंपन्या असतात, समजा निफ्टी 50च्या आपण पहिल्या 10-15 कंपन्या घेतल्या तर ढोबळ मानाने तिथे हे काम करेल. लक्षात येते का? बाकीच्या निफ्टीच्या 200 कंपन्या, निफ्टीच्या ज्या पहिल्या 200 किंवा 100 कंपन्या आहेत तिथे सुद्धा काही प्रमाणामध्ये हे काम करेल. परंतु आपण जितक्या छोट्या छोट्या कंपन्यांकडे जातो तितका याचा परिणाम कमी होऊ लागतो. नाही असं नाही, काम करेल परंतु थोडासा डाऊट ठेवावा लागतो, 100% करणार नाही. बऱ्याचदा असं उलट सुलट दिसून येईल, अरे काय झालं काय नाही. तर त्यामुळे ते थोडस तिथे सावध राहायला पाहिजे. तर मोठ्या कंपन्यांमध्ये हे काम करतात. ठीक आहे, तो ऑलिम्प ट्रेड आला की नाही जरा बघतो. आलेला आहे. मी तुला हे कुठं याची प्रॅक्टिस करायची हे जरा दाखवतो, याच्यावरती ह्याचा सराव कसा करायचा. ऑलिम्प ट्रेड नावाचं एक हे आहे, ऍप आहे. ते त्याच्यामध्ये त्याच्यात एक ईमेलने अकाउंट उघडता येतं, पैसे वगैरे टाकायची काही गरज नाही. आणि ते डेमो $10,000 की काहीतरी देतात डेमो अकाउंट मध्ये. त्याच्यामध्ये इथे जाऊन इथे ते क्लिक केलं, मोबाईल मध्ये पण ऍप मिळतं याचं. इथे क्लिक केलं की याचं असं म्हणणं आहे, यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर ₹1 लावला, समजा आता इथे बघूया पहिल्यांदा. इथून मला आता एक व्ह्यू बनवायला पाहिजे. काय व्ह्यू बनवला पाहिजे की बाबा इथे यानंतर 5 सेकंदाने किंवा 15 सेकंदाने किंवा 1 मिनिटाने हा जो स्पॉट आहे याच्यापेक्षा किंमत वर राहील की खाली होईल असा मला अंदाज करायचा. तर मला असं वाटतं की ती खाली राहील. तर ती खाली राहील असं वाटलं तर मी ₹1 जो इथे $1 आहे आणि 15 सेकंद लावलेले, 15 सेकंदाने 1 मिनिटाने काही कोणते ती जर खाली राहील असं वाटलं तर तेवढी वेळ आणि ते डॉलर असं करायचं आणि त्याला डाऊन म्हणायचं. समजा इथे आलेली मला असं वाटतं की नाही ही आता थोड्या वेळाने 30 सेकंदांनी ही वरती राहील तर मी अप म्हणेन, तर मी त्याला अप म्हणून तिथे क्लिक केलं. आता ते मला असं वाटतं की अप राहील परंतु नाही राहणार असं आता नंतर लक्षात येते की ती राहणार नाही त्याला, कारण त्याला खाली जायचंय असं वाटतंय. त्याने जर इक्वल लो केला तर ठीक आहे, नाहीतर तो खाली निघून जाईल. कारण तो काय सुरू आहे त्याचं की तो लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय सुरू आहे, त्यामुळे तो लोअर लो करेल, तो काही आता थांबणार नाही. याचा अर्थ मी इथे माझा अंदाज माझा चुकला. त्यामुळे आता काय होईल की माझा ट्रेड आहे तो निगेटिव्ह जाईल आणि तो किती सेकंदाचा 30 सेकंदाचा इथे तो गेला. याचा अर्थ मी त्याला $1 जो लावला होता तो माझा निघून गेला. आणि जर मी जिंकलो असतो तर मला $1 मिळाला असता लावलेला आणि आणखी 85 सेंट म्हणजे $1.85 मला मिळाला असता. परंतु इथे माझा व्ह्यू काय चुकला, मी इथे साधं बघायला पाहिजे होतं की सध्या सुरू काय आहे की हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो, नाही लोअर हाय लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर. तर साधी गोष्ट होती. तर मी इथे हा जो लो आहे लोअर, हा जो हाय आहे हा लोअर हाय कन्फर्म झाला इथपर्यंत आल्यावरती.
मी इथे उलटा ट्रेड घ्यायलाच नको होता. आणि किंवा इथं मी असा ट्रेड घेऊ शकलो असतो की अरे इथून तर ट्रेंड अजून सुरू आहे ना, तर त्यामुळे मी खाली जाईल असं मला वाटायला पाहिजे होतं. याच्यात काय करायचं, इथे ही जी वेळ आहे ना कोणती लावू शकतो तू, 5 सेकंद 10 सेकंद वगैरे वगैरे, आणि इथे त्याच्यावरती तू बसून विश्लेषण करू शकतो की सध्या काय सुरू आहे. असा मोठा स्क्रीन असला तर बरं पडतं की हाय लोअर लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय असं सुरू आहे. तर आपण ते बघत त्याच्यावरती आता नक्की ते जे आपले फंडामेंटल्स आहेत ना ते कामाला लावायचे. इथे परफेक्टली काम करतील बरं का, खूपदा काम करतील. आणि जेव्हा काम करत नाही त्याला पण कारण आहे, त्याला आपण आता बघायचंय. त्याच्यावरती अजून आता लगेच मी ते त्याच्यामध्ये जाण्याची इच्छा नाही, थोडंसं कठीण होईल. तर त्यामुळे परंतु हे जे ज्या वेळेस काम करत नाही असं वाटतं त्याला पण कारण आहे की ते असं का झालं बाबा, तर ते सुद्धा लक्षात येण्यासाठी सोय आहे. आता त्याचा थोडासा अभ्यास केला की ते होईल. तर आपल्याला याच्यात काय की 50% बरोबर येते का, 60% बरोबर येते का, 70% बरोबर येते का, 100% बरोबर येणार नाही. जगात असा कोणीच सापडला नाही की जो 100% बरोबर येईल. परंतु जास्तीत जास्त टक्केवारीने तो बरोबर आला की ते काम चांगलं होतं. एवढंच आपल्याला इथे बघायचंय. आता बघ की हा ट्रेंड त्याचा काय सुरू आहे की डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंडला त्याचा लोअर हाय झाला, लोअर हाय. आता मी इथे डाऊन टाकू शकतो, 30 सेकंदाचा मी डाऊन टाकला. परंतु तो इथे बराचसा थकल्यासारखा वाटतो. एवढा काय त्याला खाली जाण्याची जोरात इच्छा नाहीये, आणि त्यामुळे मला थोडंसं अनालिसिस करायला आणखी बारकाईने करायला पाहिजे होतं. किंवा तो इथपर्यंत जाऊन तो खाली जाऊ शकतो. बघूया आता काय होतंय. तर मी डाऊन टाकला आणि तो तिथे अजून येतो. हा चला काय होतंय गेल. हो पॉझिटिव्ह झाला. तर तो बघ पॉझिटिव्ह झाला. इथे मी ट्रेड्स मध्ये जाऊन बघितलं तर इथे माझा एक ट्रेड आहे तो निगेटिव्ह गेला होता. हा जो ट्रेड आहे हा पॉझिटिव्ह आला. तर $1 लावला होता, $1 गेला. इथे $1 लावला होता तोही आला आणि 0.85 किंवा $1.85 आला. इथे नवीन अकाउंट खोललं तर कदाचित त्याला 95% गेन असतो. तर अशा प्रकारे आता हे जे आहे खूप मंद झालाय, स्लो झालाय. तर इथे थोडंसं लावताना सावध व्हायला पाहिजे, किती वेळेत जाईल हे पाहायला पाहिजे. कारण अजून त्याचा ट्रेंड आहे. आता बघ इथे जाऊन त्याने काय केलंय की इथे त्याने आता हा जो लो होता याच्यापेक्षा हायर लो आता तो बनवत आहे असं वाटतंय. अजूनही कन्फर्म नाही झालेला. थोडासा याच्या वरती गेल्यावरती कन्फर्म होईल की हायर लो सारखं वाटत आहे सध्या. अजूनही नाही, ते नक्की नाही हायर लो झाला की नाही, नक्की नाही अजून. असं ते हे बघायचं की काय होतंय, हा हायर लो होईल की नाही, मग याबाबत विचार करायचा. नाही झालेला अजून, कारण तो खाली 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 किंवा असाच सुरू आहे. त्याने एका बाजूला आणखी काही असं आता तो आता इक्वल लो सारखा आलेला आहे, अजून कन्फर्म नाही झाला. आता जवळजवळ तो इक्वल लो झाल्यासारखं वाटत आहे. जवळजवळ झाला असं थोडासा थांबायला पाहिजे. झाला, आणखी कॅन्डल्स थांबलेले आहेत. हा इक्वल लो म्हणता येईल. आता याच्या जवळजवळ आलेला आहे. इक्वल लो म्हणण्यासारखी स्थिती आहे. इथून त्याने काय करायला पाहिजे, साईडवेज जाईल, थांबेल, खाली जाऊ शकतो किंवा वरती जाईल. परंतु इथे थोडासा एवढा वेळ थांबलेला आहे. आता त्याने ती विश्रांती घेतली आणि तो इथपर्यंत आता बरोबर इक्वल पॉइंटला त्याने करून टाकलेला आहे. अगोदर थोडा वरती होता, आता एकदम इक्वल पॉइंटला त्याने केलेला आहे. परंतु ते इथे थांबत आहे. तो जर रागवला तर खाली निघेल, कारण अजून त्याचा डाऊन ट्रेंड इंटॅक्ट आहे. ट्रेंड बदलला नाही अजून. डाऊन ट्रेंड इंटॅक्ट, फक्त इथे जाताना त्याला तो थकल्यासारखं झालंय. आता जास्त जोरात जाऊ इच्छित, जसा रागाने खाली सुटला होता तो तितका रागाने खाली जात नाही. त्याला आता थोडस राग कमी झाल्याचं वाटतं. अशा प्रकारे ह्याला याच्यावरती हे जे आपण चेंज ऑफ कॅरेक्टर, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि हायर हाय हायर लो ह्या ज्या गोष्टीत ह्याचा इथे अभ्यास करायचा, सराव करायचा. तू हे वापरलं तर काही हरकत नाही, बघत राहिलं तरी चालू शकतं. हे केवळ बघत राहिलं की आता असं होईल, मग का चुकलं माझं, कुठे चुकत आहे. कारण
चुकतं आपलंच, बाजार कधीच चुकत नसतो, बाजार कधीच चुकत नाही, चुकतो आपणच. त्यामुळे मग आपलं काय चुकलं इथे विश्लेषण करताना? मी इथे खूप लवकर इक्वल लो म्हटलं होतं, तर तो नाही, थोडासा तो वरती होता, तो इक्वल लो हा जवळजवळ इक्वल आहे, तो थोडासा बाकी, परंतु चालेल तेवढा. किंवा एखादा असा तो डीप मारून इथपर्यंत येऊ शकतो, एखादा डीप. आता काय होत आहे, हा छोट्या याच्यात जर बघितला आपण, तर हा एक हाय होता, छोटासा हाय होता, त्यापेक्षा हा थोडासा हायर हाय झालाय, तर आणि हा हायर लो आहे, आणि कदाचित इथून तो हळूच वरती निघाला. बघ, एवढ्या छोट्यामध्ये समोरासमोर मी विश्लेषण केलं की हा लो होता, हा हाय होता, हा थोडासा, हा पण लोच आहे, पण हा थोडासा हायर हाय झाला यापेक्षा, आणि हा हायर लो आहे, तर लगेच त्याने एक हायर हाय बनवला, आणि कदाचित इथून तो वरती जाण्याची शक्यता दिसत आहे, असं एक लक्षात येतं. एवढ्या त्याच्यातच, एवढं छोट्या याच्यामध्ये अशी गोष्ट लक्षात येण्यासारखी झाली. आणि इथे त्याचं सध्या भांडण सुरू आहे. इथं बघ, ओढाताण सुरू आहे, काही लोक इकडे ओढत आहेत, काही लोक तिकडे ओढत आहेत, आणि ते हा जो प्रयत्न सुरू होता तो काही टिकला नाही, आणि आता तो परत त्याच्या आपल्या मार्गाने, बॉलिंग मार्गाने निघालेला आहे. आपले बॉलिंग मार्ग पर कपिल देव निकल चुके. आता याच्या जर खाली गेला, ह्या कॅन्डलच्या खाली क्लोज झाला, तर तो त्याचा जो जुना जो राग आहे डाऊन ट्रेंडचा, तो राग तो आळवत बसेल, परंतु अजूनही त्याने त्याला खाली क्लोज दिला नाही. दिला, खाली क्लोज झाला होता एक छोटासा, परंतु तो अजूनही आत आलेला आहे. बर, आता काय, निघाला, निकल गया. आलं लक्षात? केवळ एवढ्यावरतून ही जी लाईन आहे, या लाईनच्या खाली निघाला, तर तो आता निघाला. आता काय करायचं, निकल गया. आता तो तिथून परत आतमध्ये आला, तर तो लिक्विडिटी ग्रॅब आहे, त्याच्यात आणखी एक दोन कन्सेप्ट आहे, लिक्विडिटी ग्रॅब आहे वगैरे वगैरे असं म्हणता येईल. तर त्याने ह्याच्या खाली जाऊन एक दोन कॅन्डल क्लोज केल्या आणि आतमध्ये आला. तर याला काय म्हणायचं, कसं समजायचं, याचे पण उपाय आहेत, परंतु सध्या ते खूप जास्त होतील. अशा प्रकारे मला इथे सांगायचं आहे की हे जे आहे, याला असं जर लावून बघितलं, तर ते हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो, हे फंडे काम करतात की नाही. आता हे बघ, तुझ्या समोरच हा आजचा एक चार्ट आहे, तुझ्या समोरच आहे. तर आता इथे जर आपण याला इथून घ्यायला सुरुवात केली, की इथे ते हा एक लो होता, आता हा जो याचा हाय होता, याच्यापेक्षा इकडे हा झाला, किंवा हा जर तो हाय घेतला, त्याच्यापेक्षा हायर हाय झाला, आणि मग त्याने हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय केला. इथे अचानक खाली डीप मारला, परंतु परत तो त्याच्या मार्गाने निघाला, आणि हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो करत करत हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो. आता इथे त्याने चेंज ऑफ कॅरेक्टर केला, इथे चेंज ऑफ कॅरेक्टर केला, आणि तिथून निघाला, तर त्याने प्रयत्न केला, परंतु तो इक्वल हाय पर्यंत गेला, म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर झालंच होतं, आणि म्हणून तो वरती पण नाही गेला. कन्फर्म झालं की नाही, चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, आणि हा आणखी वरती जाऊ शकला नाही, आणि तिथून निघाल्यावरती काय झालं, इतका खाली गेला. इथे काय लोवर लो लोवर हाय सुरू आहे, सगळीकडे क्रमाक्रमाने लोवर लोवर लो लोवर हाय. जर बारकाईने बघितले तर इथे सगळीकडे लोवर लो लोवर हाय, आणि आपण जे फंडामेंटल्स अभ्यास करत आलो ते पक्के बसत आहेत. इथे एक लो झाला, आणि इथून तो निघाला, याचा जो जुना हाय होता, इथे म्हणा किंवा इथे म्हणा, तर त्याने इथे घेतला तर हा वरती गेला, आणि हा जर घेतला तर हा इथपर्यंत गेला, तो इक्वल करून टाकला. याचा अर्थ त्याच्यामध्ये आता जोर आलेला आहे, आणि जोर आल्यामुळे त्याने इथे एक हायर लो केला, आणि तो हायर हाय हायर लो करत करत एवढा वरती जाऊन हा साईडवेज जाऊ लागला इथे थोडासा. अशा प्रकारे हे इथे आपल्याला फंडामेंटल्स काम करताना, तू असा कोणताही चार्ट घे, असाच अचानक माझ्या समोर आला, आणि मी त्याला तो स्क्रीनशॉट घेऊन इथे टाकून दिला, हा जो आहे आताच मी तिथे टाकून दिला होता, असाच तिथूनच घेतला होता. मला वाटतं ते काम करतं, काही काही ठिकाणी परफेक्ट काम करतं. हा निघाला खाली, तो खाली जाणं सुरू आहे त्याचं, असा तो रागारागाने जात नाहीये. आता मंदावला आहे, कदाचित रात्र झाली की काय झालं कोणास ठाऊक, परंतु थोडा मंदावला आहे, तेवढ्या जोरात जात नाहीये. आता निघाला, आता तो थोडासा जोर त्याने पकडलाय. त्याला इथे जुना रेजिस्टन्स असेल या इथे कुठेतरी, आपण इथे रेजिस्टन्स पाहिला की नाही, हा रेजिस्टन्स आहे, जुना रेजिस्टन्स असेल बघ. आता इथं हा चांगला मोठा रेजिस्टन्स होता, हे सपोर्ट रेजिस्टन्सचे पण थोडेसे कारण बघावे लागतात, आणि त्यानंतर हे लक्षात येईल की हे का असं होतं, इथे का थांबला, इथे का अटकला, तर त्याचं कारण तिकडचा रेजिस्टन्स त्याला बसून होता. तर ते आपण बघूया. सध्या एकाच दिवसात एवढे सगळे
नको. तर आणखी काही गोष्टी आहेत थोड्या थोड्या, तर त्या जर लावल्या सपोर्ट रेजिस्टन्स असं तसं करत, तर एकंदरीत आपल्याला कारणं सापडतात की हा आपल्याला ते काय 4-5 कारणं आहेत ते नक्की त्यावेळेस लक्षात येतात का. जास्त नाही येत, खूप नाहीत गाडाभर, परंतु ते लक्षात यावे लागतात. जसं आता इथे थांबला तर मी खूप वेळाने नंतर जाऊन बघितलं की रेजिस्टन्स कुठे आहे का, मग मी लगेच जाऊन पाहायला पाहिजे एवढ्या वेळ का थांबला, कुठेतरी रेजिस्टन्स आलेला याला. का रेजिस्टन्स आला, तर तिथे पहिले काहीतरी झालेलं आहे. परंतु मी एवढ्या वेळ बोलणं झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे रेजिस्टन्स आहे इथे. येतंय का नाही लक्षात.